अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। दिगंबरा 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 दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। हो दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। 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 हो दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। 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 दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। हो दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। हो दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। हो दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। दत्त दिगंबर दिगंबरा नरसिंह सरस्वती दिगंबरा। दत्त दिगंबर दिगंबरा नरसिंह सरस्वती दिगंबरा। हो नरसिंह सरस्वती दिगंबरा नाना काका दिगंबरा। नरसिंह सरस्वती दिगंबरा नाना काका दिगंबरा। हो दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। हो दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। हो दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। हो नरसिंह सरस्वती दिगंबरा नाना काका दिगंबरा। सरस्वती दिगंबरा नाना काका दिगंबरा। हो नरसिंह सरस्वती दिगंबरा नाना काका दिगंबरा। नरसिंह सरस्वती दिगंबरा नाना काका दिगंबरा। हो दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। हो दत्त दिगंबर दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। दिगंबर दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा।
हो देवनाथ गुरु दिगंबरा नाना काका दिगंबरा देवनाथ गुरु दिगंबरा नाना काका दिगंबरा हो दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव श्रीपाद श्री वल्लभ श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज सद्गुरु नाना महाराज की सद्गुरु काका माऊली की सद्गुरुनाथ महाराज की नमः पार्वती पते हर हर महादेव. भगवान श्री सद्गुरुनाथांची असीम कृपा. भगवान सद्गुरु श्री नाना महाराज यांच्या परमपवित्र स्मृती म्हणजे जन्मदिनाच्या निमित्ताने ते प्रागट्य आहे, जन्म नाही. त्या निमित्ताने आपण इथे सगळे एकत्र बसलो आहोत. ऐसे कवच्या कवनाची नी गोडी जेथे गुरु शिष्याची जोडी प्रगटली अवतडी महामाय. ठीक आहे समजा. ज्ञानेश्वर माऊली आपला अनुभव मुक्ताबाईला सांगताना म्हणतात, ऐशी कवनाची या गोडी गुरु शिष्याची जोडी. आधीचा हा महारसू तेथ कौशल्याचा गोड उल्हासू. सद्गुरूचं प्रेम, सद्गुरूची दृष्टी, सद्गुरूचा लीलाविलास हा एक महारस आहे. आणि आपल्या सद्गुरूला आपला सच्शिष्य उत्तराधिकारी हा कैवल्याचा महारसू वाटतो. सद्गुरू काका माऊलीचं जे स्वरूप आहे त्या स्वरूपाची भेट झाल्यानंतर शिष्यवर्गाला हे वाटणं साहजिक आहे, येथूनी आनंदू रे आनंदू, कृपा सागरू तो गोविंदू रे. तर गोडी परमार्थामध्ये कोणत्या दोन तत्वांची आढळते? एक आढळते सत्याची, कारण सत्यम ही ब्रह्म. आणि दुसरी आढळते सत्वाची. सत्य आणि सत्व या दोन गोष्टी हरपल्या तर तिथे देवाची वस्ती राहत नाही. आणि त्या सत्य आणि सत्वाची खूण या भौतिक जगामध्ये नांदली पाहिजे. जीवात्मा जो आहे तो भूतात्मा परमात्माच्या मुक्ताना परमांगती. जीवात्मा भूतात्मा झाला पाहिजे. पुण्यवान प्रजावान पशुमान भवती हे जरी असलं तरी तो भूतात्मा असला पाहिजे, याची काळजी भगवंताला आहे. पूत म्हणजे पवित्रता, पूत म्हणजे परमेश्वराचा अंशात्मक आविष्कार मानवी स्वरूपातला जो असेल त्याला पूत म्हणतात. आणि ही जबाबदारी भगवंताला जमली नाही असं वाटते. कारण आपल्याशी बोलायला तर थेट श्रीकृष्ण भगवान येत नाहीत. आपण ना अर्जुन आहोत आणि आपल्याला सांगायला भगवान श्रीकृष्ण येतील एवढी आपली पुण्याची राशी नाही. त्यामुळे ही व्यवस्था करायची कशी?
तर ही व्यवस्था करण्यासाठी भगवंताच्या स्वरूपाचा एक आविष्कार जो झाला तो बुद्धिमान लोकांना कळायचा नाही. एका वैदिक समारंभामध्ये मी गेलो होतो. खूप मोठे मोठे विद्वान होते, त्रिवेदी, चतुर्वेदी, घनपाठी, रथपाठी वगैरे सगळे होते. म्हटलं एक जण माझ्याकडे उठून आला, म्हणजे सद्गुरू म्हणजे काय असते हो? आमच्या वेदांमध्ये सद्गुरू हा शब्द कुठेच नाही. म्हणजे तिथेच तर वेद कमी पडले. श्रुती नेती नेती म्हणती गोविंद रे, तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे. तिथे वेद हारतात, तिथे यक्ष किन्नर गंधर्व हारतात, तिथे देवताही कमी पडतात. ज्या ज्या वेळेला भगवंताला असं वाटलं की आपण कमी पडलो, त्या त्या वेळेला त्यांनी त्याच्या मनाप्रमाणे आपली संतुष्टी करून घेतली. ब्रह्म एक होतं आणि त्या एकटेपणामध्ये ते ब्रह्मही पण रमलं नाही, त्याला करमलं नाही. मग त्यांच्या मनात आलं मला अनेक व्हायचं आहे. समजा इथे कोणीच नसतं आणि मी दरवर्षी येऊन एकटाच प्रवचन करतो आहे आणि इथे खाली मंडप. एखादं वर्ष वाटेल परमात्माहम केवलोहम या सगळ्या ज्ञानाच्या गप्पा आहे. अहम ब्रह्मास्मी. जोपर्यंत पंढरपूरच्या त्या वाळवंटामध्ये टाळ आणि चिपळ्यांचे नाद त्या पंढरीनाथाच्या भक्ताला ऐकू येत नाही आणि 2 पाय विठोबाचे दिसत नाही, तोपर्यंत त्याचं काही समाधान होत नाही. परमेश्वरी कंटाळला आणि कंटाळल्यामुळे त्यांनी घोषणा केली एकोहम बहुश्याम. मी आता एकटा राहणार नाही, मी एक म्हणून राहणार नाही, मला अनेक व्हायचं आहे. आणि एकोहम बहुश्याम. त्याच्या मनात विचार आला की बहुश्याम झाल्यानंतर मी तर निर्गुण निराकार आहे. मला राहायला कपाट नसलं, देवघर नसलं, काही भूमी नसली तरी, आकाश नसलं, पाणी नसला, श्वास नसला तरी मला काही फरक नाही पडत. पण माझ्यापासून जे होईल त्याला तर स्पेस लागेल. म्हणून ब्रह्म ज्याला म्हणतो त्याच्या मनात हा विचार आला की मी अनेक होतो. आणि त्याबरोबर एतद्रुता कमलम विमलम. नाभी असते सृजाम्यहम. एक अत्यंत कधीही विकार, वासना, इच्छा, आकांक्षा याच्या पलीकडे असलेलं एक असं तत्व निर्माण झालं, कमलम विमलम. आणि त्या परमात्म्याला ते धारण करायसाठी स्वतः समुद्रामध्ये, क्षीरसागरामध्ये शयन करावं लागलं, सशरीर यावं लागलं. निराकार वस्तू कैसी आकारा आली, ती आकारात आली आणि मग त्यांच्या नाभीतनं कमल बाहेर आलं आणि त्यातून ब्रह्मदेव झाला. आणि त्या ब्रह्मदेवाच्या, भगवंताच्या इच्छेच्या अनुसार त्या ब्रह्मदेवानी आपल्या डाव्या भागापासून प्रकृती निर्माण केली, आपल्या उजव्या भागापासून पुरुष निर्माण झाला. प्रकृतीला का म्हणतात, पुरुषाला या म्हणतात, असं धरून दोघांनाही का या म्हणजे शरीर दिलं. पुण्यवान प्रजावान पशुवान भवती आयतनवान भवती यो एवं वेदा यो अपामायतनम वेदा आयतनवान भवती. ही स्तुती देवतांनी केली. आणि पहिल्या पुरुषाचं नाव ठेवलं स्वयंभू मनू आणि पहिल्या
त्रिस्वरूपाचं नाव दिलं शतरूपा. तिथून प्रजा सुरू झाली आणि तिथे ब्रह्मदेव घाबरले. की आता यांना सत्य आणि सत्व हे तर सगळे प्रजा निर्माण करतील, सृष्टी निर्माण होईल, पण सत्य आणि सत्व याचा पाठ यांना कोण देईल? तर ब्रह्मदेव आणि भगवंताचा संवाद झाला. त्या संवादामध्ये भगवंताने त्याला सांगितलं, ब्रह्मदेवांना सांगितलं की आता तुझं काम सत्य आणि सत्व स्थापनेचं, तू जास्तीत जास्त लोकांमध्ये वेद प्रसार करून देऊ शकतोस, परंतु एक तत्व ज्याची गरज आहे ते तू निर्माण करू शकत नाहीस. त्यामुळे ते कोणतं तत्व आहे? त्याचं नाव भगवंतांनी सांगितलं सद्गुरू. आणि घोषणा केली, मी तो निर्गुणत्वे ब्रह्मपूर्ण, साधू चालते बोलते ब्रह्म जाण. ते परब्रह्म नंतर, पण ब्रह्म साक्षात, गुरु साक्षात परब्रह्म ज्याला म्हणतो आपण. सशरीर भगवान श्रीहरी ज्याला ब्रह्म म्हणतात, ते ब्रह्म या भूमीवर नांदू शकतं ही कल्पनाच असुरांना आणि अन्य देवतांना समजू शकत नव्हती. आणि म्हणून वेद चारी पण त्या पहिल्या सद्गुरू स्वरूपाकडे जातात. त्या चारी वेदांना आकलनच होत नाही. तर त्यावेळेला त्यानं विचारलं त्या तत्वाला की तुझं स्वरूप काय आहे? तर म्हणे भूतात्मा परमात्माच मुक्ताना परमागती. की या सामान्य जनतेत बसलेल्या, अनेक प्रपंचामध्ये गुरफटलेल्या सगळ्या सामान्य जडजीवांना जीवनमुक्त करण्याचं सामर्थ्य आमच्यात आहे. आमच्या मूल स्वरूपाची भेट नराचा नारायण करण्याची आहे, जबाबदारी आमच्यावर आहे. आणि म्हणून ते म्हणतात परमात्माहम परिपूर्णोहम परात्परोहम केवलम सत्यम ज्ञानघनम भूमा परमसुखी. असा उद्घोष करतात. कोणाची ताकद नाही या भूमीवर की मी स्वतः भगवान श्रीहरी आहे असं म्हणायची, पण ती ताकद केवळ एका स्वरूपाच्या ठाई आहे, ज्याचं नाव आहे सद्गुरू. म्हणून सद्गुरू चारी वेदांना कळले नाहीत, म्हणून तो अभंग आहे. तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे, सगुण निर्गुण ऐकू गोविंदू रे. श्रुती नेती नेती म्हणती गोविंदू रे. म्हणून तो अभंग आहे. गुरु परमात्मा परेशु ऐसा ज्याचा दृढ विश्वासू, देव जयाचा अंकिला सोय संचरा ज्याचे घरा. एका जनार्दनी गुरुदेव येत नाही बा संशय. ही कमाल आहे सद्गुरु तत्वाची. म्हणून जग वेडं का होतं? सद्गुरूंच्या नादापायी, सद्गुरूंच्या नावापायी, सद्गुरूंच्या पायापायी, सद्गुरूंच्या सहवासापायी, सद्गुरूंच्या उपदेशापायी, सद्गुरूंच्या प्रसादापायी, सद्गुरूंच्या चरणतीर्थापायी. की गंगेशी जाण्या शक्ती नसैया देही, बघी पदतीर्थी तुझी या भागीरथी मी पाही. हे गंगा स्नान करीत मी नित स्पर्शाने, मी असो तुझ्या रे पाय धुळीत सुखाने. ऐसी गुरु परंपरेची महती, तिथं काय लावू मी माझी मती. समर्थ रामदास स्वामी म्हणतात.
त्यामुळे सद्गुरू तत्वाची परंपरा, सद्गुरूचं स्वरूप हे वर्णनातीत आहे. आमच्या हाती उरतं काय? ओवाळा ओवाळामध्ये सद्गुरू राणा, पाचाही तत्वाच्या ज्योती लाविल्या जाणा. पंचप्राण आहेत कुठे माणसाच्या ठाई? आपण म्हणतो तर घरी, पाचाही तत्वाच्या ज्योती लाविल्या जाणा. एवं तत्वाभिधाना प्राणा प्राण विधीयते. पंचमहाभूतांचं हे शरीर आहे, त्या प्रत्येक भूताला, प्रत्येक तत्वाला एक एक प्राण आहे. प्राणपंचक आहे ते. एक एक तत्व जर निघून गेलं, वायू तत्वाचं संजीवन निघून गेलं, प्राण तत्व निघून गेलं, तर आपण श्वास नाही घेऊ शकत. जलतत्वाचं संजीवन निघून गेलं तर आपण रक्त नाही आपल्या शरीरात वाहू शकत. हे पंचप्राण जे आहेत हे ओवाळून टाकावे इतके अनन्य उपकार त्या सद्गुरूचे आहे. कारण सत्य आणि सत्व याचा संचार, देवाचा संचार आपल्या ठाई होतो की नाही माहीत नाही. तर कित्येक लोकांच्या अंगात देव येतात, कसे येतात हे मलाही कळलं नाही. आपण भांडणं झालं की म्हणतो ना, का रे जास्त अंगात आली काय? सत्य मात्र जीवनामध्ये असलं पाहिजे, सत्व मात्र जीवनामध्ये असलं पाहिजे. आणि त्या सत्य आणि सत्वाचा पाठ, त्याचा संचार. एका अर्जुनाला साक्षात 1.5 फुटावर गोपालकृष्ण भगवान असतानाही अरे हे सत्यासाठी लढणं आहे, अरे हे धर्मासाठी लढणं आहे, अरे हे सत्वाच्या संरक्षणासाठी लढणं आहे, हे सांगायसाठी ज्याला 18 अध्याय सांगावं लागले लोकांच्या अंगात तसेच देव येतात. तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. अभियुक्तानां हे महत्त्वाचं आहे. त्यासाठी एक अट आहे, योगक्षेम आमचा चालला पाहिजे ना. सद्गुरू आणि भगवंत एकच आहे. ज्याचा अनुग्रह आम्हाला मिळतो तो अनुग्रह ज्या भगवंताचा असतो, देणाराही तोच. नाही तर यांनी आम्हाला रामाचा दिला, मला कृष्णाचा पाहिजे होता. अरे मूर्खा, देणाराही राम आहे, देणाराही कृष्णच आहे. त्यामुळे मानवी शरीरामध्ये भगवान श्रीहरीचा, भगवान नारायणाचा, भगवान ब्रह्मतत्वाचा साक्षात आविष्कार असू शकतो. श्रीमद भागवताच्या पहिल्या श्लोकामध्ये त्याचं पहिलं अक्षर आहे जन्माद्यस्य तो वर्तानि तरत चार्तेष्व विज्ञेश सराट तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरया. जन्माद्यस्य, जन्म हा शब्द आहे आणि आद्य शब्द आहे. आणि तेने वारी मृदाम यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो स्पृशा धामना स्वेद सदा निरस्तकूकम सत्यम परम धीमहि. परम धीमहि, सत्यम परम धीमहि हे शेवटचा शब्द आहे. श्रीमद भागवतच याच्याकरता आहे की जन्माला आल्यानंतर मी काय केलं पाहिजे? सत्याची उपासना केली पाहिजे, परमसत्याची केली पाहिजे. ते परमसत्य हेच सद्गुरू आहे. त्या गुरुच्या ठाई सत्यम गुरु, सतगुरु हा भाव जो आम्ही लावला तेच सगळं सारं परमेश्वराचं स्वरूप आहे. त्यासाठी जीवन असलं पाहिजे. ही प्रतिज्ञा पहिल्या श्लोकामध्ये भागवताच्या आहे. म्हणून श्रीमद भागवत हे दशलक्षणांनी युक्त आहे. ते महापुराण आहे. शिवमहापुराण तर म्हटलं जातं शिवमहापुराण आहे. जसे 5च लक्षण आहे. श्रीमद भागवताचे 10 लक्षणं सांगितले आहेत. श्रीमद भागवत
पहिल्या श्लोकात म्हणते की जन्माला आल्यानंतर माझ्या ठाई काय झालं पाहिजे, तर सत्यम परम धीमही, त्या ब्रह्मतत्वाची चालत्या बोलत्या स्वरूपात कुठेतरी आराधना करायसाठी माझी भेट झाली पाहिजे. कारण भागवत लिहायला बसले व्यास नारायण, आणि आता कोणती पोथी चालू करायच्या आधी, लिखाण चालू करायच्या आधी, अनुष्ठान चालू करायच्या आधी मंगलाचरण केलं पाहिजे, देवतांचं ध्यान केलं पाहिजे. तर आता देवता 33 कोटी. संभ्रमित माणूस कसा होतो, म्हणजे तिथे साक्षात ज्यांच्या नावाने गुरुपौर्णिमा आहे ते व्यासदेव, मी कोणाचं ध्यान करू मला सुचून नाही राहिलं, अशा अवस्थेत जातात. कशासाठी सद्गुरू पाहिजे, कशासाठी सद्गुरूचा आशीर्वाद पाहिजे. संशय संभ्रम जीवनातले समूळ नाश करून एक तत्व नाम दृढ धरी मना, एकाच भगवंताच्या नाम रूप ध्यानामध्ये तल्लीन करण्याची परिपूर्ण शक्ती आणि अवस्था प्रदान करण्याची शक्ती फक्त सद्गुरू तत्वाच्या ठाई आहे. तर गडबडलं नाही काय करावं. शेवटी समाधीत गेले, समाधीमध्ये ओक्साबोक्षी रडलेत आणि म्हणे हे नाना प्रकारच्या देवी देवतांचं स्वरूप मी ध्यान कोणाचं करू. शेवटी परमात्म्याला कीव आली. त्या समस्त ईश्वर स्वरूपांमधून एकच गोष्ट बाहेर पडली आणि त्या गोष्टीने तात्विकरित्या व्यास नारायणांना दर्शन दिलं. त्याचं नाव आहे सत्य. पण हे जर निघून गेलं ना तर देवही देव राहत नाही, देवही देव राहत नाही, संतही संत राहत नाही, सज्जनही सज्ज राहणार नाही, मातेच्या ठाई असलेलं सत्यस्वरूप ती माता राहणार नाही. गुरुर्न सत्यात, स्वजनम न सस्यात, माता न सस्यात, पिता न सस्यात, कोणीच काही राहणार नाही. कारण जोपर्यंत आपली भूमिका आपण कशा करता, आपलं कर्तव्य काय, आपण कोण, आपण कोणाचे, या गोष्टीचे उत्तर मनुष्याला जोपर्यंत स्थिरतेने असत नाही तोपर्यंत तो सुखी, आनंदी आणि ब्रह्मानंदी तल्लीन असू शकत नाही. त्यामुळे याची उत्तर देण्यासाठी भगवंतांनी स्वतःहून जो स्वतः ओवळा ओवळा माझा सद्गुरू राणा, माझा सावळा राणा, पाचाही तत्वाच्या ज्योती लावल्या जाणा, निराकार वस्तू कैसी आकार आली, सर्वा घटी व्यापक माझी सद्गुरू मावली. 16 सांदे 72 कोठड्या काया रचिली, 9 खिडक्यांचा ढोल आत मूर्तही बैसविली. सप्तही सागरांचा वेढा कैसा घातला, तुका म्हणे बाप माझा कनवाळूवाला. दयार्द्र भावेनं तो परमात्मा सद्गुरूच्या स्वरूपामध्ये या भूतलावर वास करतो. आणि तिथे व्यासदेवांना साक्षात्कार झाला. सत्यम परम धीमहीचं दर्शन करत असताना ते सत्य, तेच सद्गुरूचं स्वरूप परवा सहज चिंतनात बसलो होतो आम्ही की आपला संबंध कोणाशी आहे. सद्गुरू सहज बोलणे हित उपदेश. काका काही ठाई ठाई काय तत्वज्ञान, ये रे तुला तत्वज्ञान सांगतो, उपनिषद सांगतो असं घेऊन थोडी बसत होते. सहज बसलाय, मायेने आपल्या डोक्यावरून हात फिरवलाय, सहज दृष्टिपात केलाय, सहज बसता बसता 2 शब्द उच्चारले आहे, कृपादृष्टी टाकली आहे, त्याच्यात तर सगळं होत आहे. त्यामुळे सद्गुरूच्या सहवासामध्ये जाणं ही आपली गरज आहे, पण सत्शिष्यांच्या सहवासात येणं ही त्याची आवड आहे.
सद्गुरूचा इतका मोठा स्वरूपभाव आहे, एवढी मोठी अभिव्यक्ती आहे. म्हणून आम्ही म्हणतो गुरुर ब्रह्मा, मध्ये कोणीच नाही. गुरुर विष्णू, गुरुर देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः. तरी आम्हाला आमच्या कुंडल्या दाखवायसाठी ज्योतिषांची दुकानं शोधायची इच्छा होते. ही आमची प्रॉब्लेम आहे. जगेल वाचेल जे होईल ते होईल. एकदा सद्गुरूंना शरणागत झाल्यानंतर माझं हित ज्याच्यात आहे, माझ्यापेक्षा माझं हित त्यांच्याशिवाय कोणाला कळू शकत नाही. जे त्यांच्या मनात असेल तेच माझं होईल, हा दृढ विश्वास. विश्वासो दृढ वाक्येषु गुरुवाक्येषु. प्रल्हादाला विचारलं, ध्रुवाला विचारलं ना की तुला 5च महिन्यामध्ये भगवंताचं दर्शन भेट कशी झाली? तर म्हणे विश्वासो दृढ गुरुवाक्येषु. माझ्या गुरुनी मला सांगितलं की तू हा जप कर, तुला काही समजत नाही तर मला काही समजत नाही या भूमिकेत जा आणि विश्वास ठेव की जे होईल ते होईल. या जप करण्यातच जगायचं, या जप करण्यातच मरायचं. आणि मला 5 महिन्यात सद्गुरूचं दर्शन, भगवंताचं दर्शन झालं, कारण माझा विश्वास होता त्या वाक्यावर. आमच्या गुरुमंत्रावर किती विश्वास आहे माहिती नाही. वस्तू आणली आणि अडगळीत ठेवली की त्यावर धूळ जमा होते, तशा आमच्या मंत्रावर किती धूळ आहे मला माहिती नाही. उलट नाम जपत, त्या वाल्मिकीचं आहे ना, उलट नाम जपत जग जाना, वाल्मिकी भय ब्रह्म समाना. गुरुनी नाम संकीर्तन, नामस्मरण, गुरुमंत्र दिला की तू राम जप, राम राम राम. तर त्याला मरा ऐकू आलं, त्यांनी मराच्या दृष्टिकोनातून जपला. परंतु विश्वासो गुरुवाक्येषु. हेच ब्रह्म आहे, हेच भगवंत आहे, त्याचा अनुभव मला येत नाही ही माझी कमजोरी आहे. आणि मला अनुभव येत नाही हे गुरूंशी भांडण करणं ही माझी मुजोरी आहे. अनंत पापाची शिदोरी घेऊन आपण येतो. ते पापाचे डोंगरच तर आमचे सरत नाहीत. म्हणून सद्गुरू शिवाय या मनुष्य जीवनामध्ये तरणोपाय नाही. सद्गुरू वाचोनी सापडे ना सोय, धरावे ते पाया आधी आधी. ही सद्गुरूच्या स्वरूपाची महती आहे. तो निराकार, निरालंब, निरंतर, निरंतक, निर्विष, निर्विष, निर्धृतोसी. सद्गुरू उपनिषदातल्या ओळी आहेत या. की त्याची धारणा कशी केली पाहिजे आमच्या जपामध्ये, आमच्या तपामध्ये, आमच्या पूजनामध्ये. कोणत्याही देवतेच्या स्वरूपाशी तल्लीन होत असताना तो माझा सद्गुरू आहे हा भाव आमचा असतो काय? ते ब्रह्मा आहे हा आमचा भाव आहे काय? तर त्यामध्ये निश्चित काही कमी असल्याशिवाय आमची साधन संपन्नता आम्हाला अनुभवायला येत नाही. माझा भाव तुझे चरणी, तुझे रूप माझे नयनी, सापडलो एकामेका, जन्मोजन्मी नोहे सुटका. म्हणून सद्गुरू या स्वरूपाचं आकलन जर वेदांना होत नाही, जर प्रत्यक्ष ब्रह्मतत्वापासून ब्रह्मदेव बायपास होतात आणि परब्रह्माचं साक्षात स्वरूप सद्गुरू म्हणून या भूतलावर असू शकते, तिथे आम्ही या सद्गुरूच्या स्वरूपाबद्दल आमची बुद्धी का लावावी? अनंत कृपा त्या नारायणाची की आम्हाला आमच्या सद्गुरू जे योग्य असतात ते भेटतातच.
रस्त्याने चालताना लहान मुलगा एखादा एकदम बाळ असेल आणि रहदारी आहे त्यावेळेला कोणी ना कोणी त्याला हात देऊन कडेवर घेतेच. तसं या प्रपंचाच्या रहदारीच्या रस्त्यावर आम्ही बालकापेक्षाही कमजोर आहोत. आमची काळजी म्हणून आमचा बोट धरलं तर बोट धरणाऱ्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं तिथे काका दिसतात, तिथे नाना दिसतात, तिथे सद्गुरुनाथ दिसतात. पण त्या बालकाला त्याचं गम्य नसते. म्हणून धर्म जगायचा असेल, जीवनातला धर्म साकार करायचा असेल, धारणा मजबूत केली पाहिजे. ध्यान धारणा हा शब्द आपण ऐकतो, पण अष्टांग योगामध्ये पहिले धारणा आहे मग ध्यान आहे. धारणा पक्की काय केली पाहिजे की मी मी कुणाचा, ज्याच्या चरणी मी नतमस्तक झालो, ज्याचा अनुग्रहित झालो, ज्याने माझा बोट धरलं तो आहे कोण. बुद्धीचा पराभव तिथे झाला पाहिजे की त्याच्याशिवाय माझं कोणीच नाही, मी त्याच्याशिवाय कुणाचाच नाही, कोणाचीच नाही. जोपर्यंत या एकात्म भावामध्ये आपण येत नाही तोपर्यंत त्याच्याशी संलग्नता पूर्णतः आम्हाला अनुभवा इतकी यायचीच नाही. ते 3 शिष्य होते. धारणा कशी कमी पडते. 3 शिष्य होते आणि महाराज लोकांचं जेव्हा थक्त वय असते तेव्हा अनेक शिष्यांना वाटते की आता पुढचा नंबर माझाच लागला पाहिजे, असं होते. तर महाराजांकडे 3ही पोचलेले शिष्य जातात, म्हणतात की महाराज आता आमचा काही विचार करा. महाराज म्हणतात बिलकुल करतो. ते घरात गेले, भांडं आणलं, भांड्यात काहीतरी रस भरून आणला आणि त्या रस भरल्यानंतर सगळ्यांना म्हणाले हे रस कशाचा आहे सांगू का. तर म्हणे काय. तर म्हणे हे अमृत आहे. हाय म्हणे इथे कुठे अमृत आलं, अमृत तर तिकडे वैकुंठ स्वर्ग. म्हणजे सद्गुरूचा संग त्याला स्वर्ग नाही वाटत. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात संतांचा संग तोची स्वर्गवास, नरक तो उदास अनकळ. तर ते म्हणे अमृत आहे. दोघांच्या मनामध्ये याने काय होते, जसं ते यज्ञकुंडातून अग्नी पायस दशरथा घे पायस दान, तो पायस प्रसाद घेऊन आला की यानी, तर कैकेयीच्या मनात आला यानी काही लेकरं होतात काय. प्रसादाने लेकरं असते तर पती का नवसाय असे पोरे होती तरी करणे लागे पती. काय झाला परिणाम. घार उडत होती आकाशातून आणि तिने पटकन तो संशयात नुसता धरून ठेवलेला प्रसाद कैकेयीचा उचलून नेला. जीवनातल्या परमप्रसादाची हानी संशयामुळे होते, बुद्धीमुळे होते. बुद्धी चालवायला जग पडलाय, बुद्धी चालवायला समाज पडलाय, बुद्धी चालवायला नातेसंबंध फ्रेंड सर्कल पडलाय. सद्गुरूच का भेटतात तेवढं सोडून करा ना. शेवटी जी विचारी सद्गुरूच्या प्रसादासाठी भुकेली अंजनी माता बसली होती अंजनारी पर्वतावर, तिच्या चोची सुटला घारीच्या आणि तिला प्रसाद मिळाला. तिने खाल्ला, तिला हनुमान जन्माला आला. कैकेयी तशीच राहिली. बरं झालं त्या कौशल्या सुमित्रेने आपल्या ह्याच्यातला हिस्सा त्यांना दिला. संशयाचं फळ विकल्प आहे. तर ते तिघही होते. तिघही म्हणे की त्याच्यातले दोघं म्हणे हे कसं अमृत असू शकते. तर सद्गुरूने तिघांच्याही चेहऱ्यावरून हात फिरवला आणि अचानक तिघही झाले माशी. माशी उठते ना, माशी, उडणारी माशी. तर भाषा कळत होती. सद्गुरू म्हणाले की हे प्राशन करा. तर पहिल्या शिष्याला वाटलं की आता मी पडलो, माझे पंख जर त्याला चिटकले तर मी डुबून मरून जाईल. ते काठाकाठावर फिरलं, ते ध्यान काठाकाठावर फिरलं. दुसरं आत उतरलं
पण जाऊ की नाही संशयामध्ये राहिला. तिसरा मूर्ख होता, तो वर गेला आणि जोर गुरुदेव भगवान की जय म्हणून त्यांनी डाईव मारली त्या ह्याच्यामध्ये. म्हणे हे अमर करणारा अमृत आहे, सद्गुरूंनी सांगितलं तर मी मरीन कसा. सद्गुरूच्या शब्दावर विश्वासो गुरु वाक्यशो. ते म्हणतात ना अमृत आहे, तर मेलो तरी मी अमर आहे. त्याने नमस्कार केला आणि सरळ डाईव मारला. सद्गुरूंनी तिन्ही शिष्यांना मूल स्वरूपात आणलं. म्हणजे हा जिंकला गड्या, हा जिंकला, याचा विश्वास आहे. हा मूर्ख जरी असला तरी याला मी माझं स्वरूप प्रदान करतो. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हे तर आपण म्हणतो, पण दत्ताचं मूळ स्वरूप कसं आहे. अत्री अनसूयेच्या दरबारामध्ये भगवान दत्तात्रय प्रगट झाल्यानंतर अत्री ऋषी बाहेरून येतात. अनसूया माता सुंदरपैकी पाण्यामध्ये गुरु शिष्यांच्या सह झुलवत असते आणि वाट पाहत असते केव्हा अत्री ऋषी येतात आणि याचं नाव ठेवते. देवता आला, प्रगट झाला. ब्रह्मा विष्णू महेश, आदो ब्रह्मा मध्ये विष्णू अंते देव सदाशिव मूर्तीत्रय स्वरूप आहे दत्तात्रय नमोस्तुते. सद्गुरु स्वरूप ते कलियुगाचं. तर ते अत्री अनसूयेने ओळखलं होतं की हे तेच आहेत तिघं, ब्रह्मा विष्णू महेश. पण आता लौकिकरित्या नाव ठेवायचं. तर अत्री ऋषी म्हणतात याची अनंत नाव आहे, अगम्या अपारा अनंता स्वरूपा. याचं नाव आपण ठेवू शकत नाही. तर तेवढ्यात ते बोलले, तीन तोंडाचे दत्तात्रय. अगं माझं नाव काय ठेवते अनुसूये, मी सद्गुरू आहे ना. त्यामुळे सद्गुरूच्या जवळ एकच प्रसाद आहे, त्यानं आम्हाला लहान करून टाकलं. तू मोठे असतो तर काही दिलं असतं प्रसाद तुला. आता द्यायला आमच्यापाशी तुमच्यासारख्याला एकच बाब आहे, ती म्हणजे स्वतःला देऊन टाकणं. सद्गुरूची अशी बाळबोध भक्ती केली पाहिजे की सद्गुरूला वाटलं पाहिजे याला कोणता सुपारी द्यावं, याला कोणता रुद्राक्ष द्यावं, याला काय स्वतःला देऊन टाकायचं. की काका म्हणतात मी तुझा आहे, जा. समजा नाना म्हणतील मी तुझा आहे, मी मला देऊन टाकलं. दत्तो मयाहमिति भगवान स दत्ता. मी स्वतःला देऊन टाकलाय, डोनेट केलाय, देऊन दिलेला आहे, त्यामुळे मला दत्त म्हणा, असं स्वतःच भगवान दत्तात्रय सांगतात. दत्ताचं बारसं कोणीही केलेलं नाही. आम्ही दत्त जयंतीला करतो, कोणी गोविंद घ्या, कोणी गोपाळा घ्या वगैरे करतो, पण दत्तानी सुद्धा दत्तो हे वाक्य भागवतामध्ये आहे. तर एकमात्र असं स्वरूप आहे जे स्वतःचं स्वरूप आपल्या सच्शिष्याला प्रदान करण्याची क्षमता ठेवतं. ध्रुव, प्रल्हाद यांची एवढी तपस्या झाली, पण नारायणाने स्वतःचं स्वरूप नाही दिलं. नरसिंह प्रगट झाले, पण प्रल्हादाला आपलं स्वरूप नाही प्रदान केलं. पण सद्गुरू आपल्या सच्शिष्याला स्वतःचं स्वरूप प्रदान करतात. मग तो शिष्य स्त्री असो की पुरुष असो. सद्गुरूंजवळ भेदच नाही. स्त्रियाही पुरुषच आहेत आणि हे तर पुरुष आहेतच आहेत. पुरी म्हणजे देह, त्यात शयन करणारा परमात्मा काय इकडे नाही काय, इकडेही आहे, इकडेही आहे. चितकला, मुक्ताबाई, जनाबाई, मीराबाई सद्गुरुस्थानीच आहेत. त्यांच्या गुरूंनी त्यांना त्यांचं स्वरूप दिलं आणि त्या स्वरूपाच्या ठाई ते वेडे झाले. त्यांना कळलं नाही, वेडी झाले मी, वेडी झाले मी, वेडी झाले मी, सद्गुरुनाथ कळेना काय गुह्यते यात. सुंदर भजन आहे. तर आपली धारणा जर पक्की असेल तर सद्गुरू कोणत्याही स्वरूपामध्ये स्वस्वरूपाचा अनुभव देतात. फक्त आपली श्रद्धा पाहिजे, आपली निष्ठा पाहिजे, आपलं समर्पण पाहिजे. आणि आपल्या सद्गुरूच्या शिवाय कुठल्याही जगातलं तत्व हे श्रेष्ठ असू शकत नाही. न गुरोरधिकम तत्वम न गुरोरधिकम तपा, मम शासन तो मम शासन तो मम शासन.
सद्गुरूंनी सांगितलेले उपासना हेच माझ्या जीवनाचं शासन आहे. त्यांनी सांगितल्याप्रमाणे वागणं हे माझं अनुशासन आहे. त्यातच माझं कल्याण आहे. हा भाव आमचा स्थिर झाला पाहिजे. म्हणून सद्गुरू वाचोनी सापडेना सोय, धरावे ते पाय आधी आधी. म्हणून संतांची संगती, संतांच्या संगतीमध्ये संतांचं जीवन पाहावं. ते जीवन आपल्याला प्राप्त कसं होईल याची त्यांच्या वरकरणी. नाही तर गजानन बाबा चिलम ओढत होते, बसले चिलमा ओढत. ते काही स्वरूप नव्हे. आमचे सद्गुरू कधी कधी थोडासा तंबाखू कोणी दिला, त्यांच्या गुरूंनी त्यांना दिला होता आणि तंबाखूतनं समाधी लावली. तो आयुष्यभर प्रसाद म्हणून खाल्ला. पण मला सांगितलं की तू हात धरून तंबाखू नाही खायचा. नाही, काय घ्यावं आणि काय नाही घ्यावं ते म्हणतात ना की राम हे अनुकरणीय आहे. पण एखादे सद्गुरू कृष्ण असतील तर त्याचं अनुकरण करून कोण वांद्यात पडल. वागून पहा गोपालकृष्णासारखे, नाही जमत. म्हणून त्यांचं काय चिंतनीय आहे आणि काय अनुकरणीय आहे ही बाब आम्ही आमच्या चिंतनामध्ये ठेवली पाहिजे की हे मी अनुकरण म्हणून केलं पाहिजे आणि या गोष्टीचं चिंतन केलं पाहिजे. ठाई ठाई आमची परीक्षा सद्गुरूच्या स्वरूपासमोर असते. ते असे कसे वागले, ते असे कसे बोलले, तुला काय करावं लागते. तिथे बुद्धीचं कामच नाही आहे, तिथे भावाचं काम आहे. भावेविन भक्ती, भक्तीविन मुक्ती, बळविन शक्ती बोलू नये. जया अंगी जैसा भाव तैसा त्याचा अनुभव. आपला भाव शुद्ध करावा. इथे अनेक सगळे काकांना पाहिलेलेच आहेत. काकांच्या जवळ राहिले आहेत, नानांना पाहिलेलं आहे, नानांच्या जवळ राहिले आहेत. त्याच्यामुळे काही प्रसंग आठवतील आपल्या चिंतनातून तर आठवून पहा एक साला कसं वागलो आपण. ते लेखाचं चुकलंच आपलं त्यावेळेला असं वाटतेच. ते असे प्रसंग जीवनात येतातच. तर सद्गुरू हे साक्षात परमात्म्याचं स्वरूप आहे. ते नव्हे, ते परमात्माच आहे. या धारणेमध्ये ज्याचं जीवन स्थिर होते त्याला त्यांचा अनुभव आल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून आपण सद्गुरूच्या प्रगट दिनाचे, पुण्यस्मरणाचे, त्यांच्या वाढदिवसाचे सोहळे करतो. हे तर उत्सवाचे सोहळे झाले. पण सद्गुरूचं ध्यान आपल्या हृदयात रोज साकार करणं हा त्यांचा रोजचा वाढदिवस आहे. सद्गुरूंचा कृपास्पर्श आपल्या ध्यानात अनुभवणं हा रोजचा आमचा. सद्गुरू येती घरा तोची दिवाळी दसरा अंतरंगाच्या उरा, तो आला पाहिजे. त्यामुळे आपला जप, आपलं ध्यान, आपलं सद्गुरू तत्व ही त्रिभुवनातून आपल्याला मिळालेली श्रेष्ठ भगवंताची प्रासादिक देणगी आहे. त्यामुळे जप निरंतर केला पाहिजे, ध्यान निरंतर जपलं पाहिजे, स्मृती निरंतर पक्की राहिली पाहिजे आणि एकात्मभाव हा रोज साधला पाहिजे. त्यासाठी सद्गुरूंची भेट रोज घेतली पाहिजे. त्यासाठी ध्यानकार हृदय मंदिरी अष्टभावाचा पर्यंक म्हणजे असा मंच रोज ध्यान करावं. हृदय मंदिरी अष्टभावाचा पर्यंक भक्तीने रचिलेली शेज सुमनांची शेक. जशा सुंदरपैकी त्यावर गुलाब पाकळ्या टाकलेल्या आहेत. सत्वाच्या त्या घड्या पायतळी घातल्या, चोखाळिले मार्ग चारी मुक्ती पातल्या. शबरीनी रोज फाटकातून आता राम येतील, नंतर राम येईल, मी करवंद तोडले आहे, मी जांभळं तोडले आहे. कोणतं वैदिक ज्ञान होतं, कोणतं एमटेक झाल्या होत्या त्या? काहीच नव्हतं. पण रोज पाणी शुद्ध भरून ठेवायची. रोज 1-2-3 आसनं. किंवा मी ऐकलं आहे की 2 भाऊ आहे आणि एक सीतामाई आहे.
त्यामुळे 3 आसनं टाकून ठेवायची. रोज संध्याकाळी निराश व्हायची, आपल्या चटया उचलायची. मध्येच ती शबरीचे छान चरित्र खूप सुंदर आहे. ती रात्री रात्री उठायची आणि पुन्हा चटया टाकायची. रात्री राम आले तर उगीच उचलल्या बाई, वेड्यासारखी करायची. रात्री जंगलात जायची. तिला पिशाच्य बादला अशी बोंब अनेकांनी उठवली. ही रात्री बेरात्री जंगलात फिरते. म्हणजे सकाळी तोडलेले जांभळं आता शिळे झाले आणि जांभळं मागायची तर झाडं तिला जांभळं टपटप असे द्रोणामध्ये पाडायचे. म्हणतात की शबरीकडनं पाप नाही घडलं पाहिजे की रात्रीने फळ तोडलं. सद्गुरूच्या बघा एका शब्दावर 70 वर्ष वाट पाहिली त्यांनी. आपल्याला तर 40 दिवसाच्या अनुष्ठानात अनुभव नाही आला तर याच्यात काही दम नाही, त्याच्यात काही दम नाही, त्याच्यात काही दम नाही. इतका बोगस माणूस आहे. तिने 70 वर्ष वाट पाहिली. तिच्या ज्यांनी पातक होऊ नये. ही मतंग सद्गुरूंची शिष्य आहे आणि हिला राम भेटणार आहे, राम आएंगे म्हणून ते झाडं रात्री बेरात्री तिच्यासाठी करवंद, जांभूळ, आवळे पाडायचे तिच्या द्रोणामध्ये. इतका सांभाळ सृष्टीसुद्धा सच्चिष्याची करते. इतका सांभाळ. सद्गुरूची ही साधना, सद्गुरूचे आशीर्वाद, त्याने चाललेली उपासना ही कमजोर नाही आहे. निसर्गही त्याला साथ करतो. 70 वर्ष वाट पाहत बसली. आता दारातून येतील, आता फाटकातून येतील, मग हळूच येतील. रडत राहिली. आमच्या वाट पाहणं म्हणजे वाट लागते वाट पाहता पाहता. पेपरवाला आला काय नाही आला, भाजीवाला आला काय नाही आला काय, ही सिरियल आला काय नाही आली, ती मैत्रीण आली का नाही आली, ती आते बहीण येणार होती आली नाही, पोट्ट कॉलेजमधून आलं नाही, पोरगी शाळेतून आली नाही, याचीच वाट. पण कधी सद्गुरू माझ्या दारात येतील का याची वाट कधीच नाही. 10 मिनटं वाट पाहून रडली बा मी, रडलो बा मी, असं कधीच नाही होत. तर इतकी वा गद्गदा द्रवसी यस्य चित्त हृदयते वीक्षणम हससी क्वचिच्च. वाणी गदगद झाली पाहिजे, वाणी हसली पाहिजे, रडली पाहिजे, हृदय चित्त द्रवलं पाहिजे, कधी पक्क झालं पाहिजे की नाही आणखीन छान उपासना करी. विरज्यते गायते नृत्यते च यद्भक्त नित्यम भुवनम पुनाति. गायलं पाहिजे, एकरस झालं पाहिजे, एकरूप झालं पाहिजे. तेव्हा कुठे तो आनंद येतो आणि कळतो की येथूनही आनंदू रे आनंद, कृपा सागर तो गोविंदू रे. बस तुमच्या सगळ्यांसाठी आशीर्वाद देतो. सद्गुरूचरणी प्रार्थना करतो की असा भाव तुमच्या सगळ्यांच्या अंतःकरणात, आपल्या सगळ्यांच्या अंतःकरणात राहो आणि सद्गुरूचा भाव हा साक्षात परमात्म भाव हा दृढ हो, स्थिर हो. आणि हा बरसाना इथे, त्यामध्ये भक्तीचे आचार्य राधाच राहते बरसानामध्ये. आणि आपल्यासाठी राधा कोण आहेत? आपले काकाच आहेत. त्यामुळे तिचे अनंत आशीर्वाद तुम्हा सगळ्यांना प्रदान करून माझ्या वाणीला विराम देतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्रीपाद श्री वल्लभ श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय. नाना महाराज की जय. काका महाराज की जय. भगवान सद्गुरु श्री देवनाथ महाराज की जय. नमः पार्वती पते. हर हर महादेव. सगळे म्हणाल तर मी म्हणतो, नाही तर मी जातो.